जय सियाराम. तर रामचरितमानस याचं आपण चिंतन मनन पठन करत आहोत. गोष्टी आपण पुढे नेऊयात, पुढे बघूयात. काही कारणांमुळे मला व्हिडिओ स्वरूपात या गोष्टी कंटिन्यू करायला जमत नाहीये, परंतु सेवा सुरू राहिली पाहिजे. आपण ऑडिओ स्वरूपात या गोष्टी सुरू ठेवूयात. जेव्हा जमेल तेव्हा व्हिडिओ स्वरूपात मी समोर येईनच. इथे आता तुलसीदासजी गुरूंचं पण थोडस सूचना आपल्याला इथे मिळते. गुरूंबद्दल आणि सज्जनांबद्दल पण काही गोष्टी इथे कळत आहेत. त्याशिवायच पुढे गोस्वामी तुलसीदासजी इथे स्वतःच्या मनस्थितीचं, स्वतःच्या परिस्थितीचं वर्णन करत आहेत. ते सांगत आहेत की माझं मन जे आहे, माझी बुद्धी जी आहे ती कंगाल आहे, पण मनोरथ जो आहे तो राजा आहे. कशा प्रकारे स्वतःच वर्णन करत आहेत, स्वतःच्या मनस्थितीचं ते वर्णन करत आहेत, ते आपण आता इथून पुढे पाहूयात. तर ठग आणि भोंदू यांच्याबद्दल तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. इथे आता सच्चेपणा आणि गुरु करण्याबद्दल काहीशी मार्गदर्शन इथे आपल्याला मिळू शकतं. तर काय म्हणत आहेत गोस्वामी तुलसीदासजी की ये हुकुबेशु साधु सन्मानु जिमी जग जामवंत हनुमानु हानि कुसंग सुसंगती लाहू लोक वेद विदित सब काहू राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. वाईट वेश जरी धारण केला तरी साधूचा सन्मानच होत असतो. जसं की जामवंत आणि हनुमानाचा या जगात आदरच केला जातो. त्यांच्या वेशभूषेवरून त्यांना वाईट समजलं जात नाही. काही सज्जन माणसे बघा, दिसायला वागायला खूप साधी सिंपल राहत असतात, कसेही राहत असतात, परंतु त्यांचा चांगलेपणा सुद्धा जगाला एक ना एक दिवस कळतच असतो. वाईट संगतीने तुमची हानी होत असते, तर चांगल्या संगतीने तुम्हाला लाभ प्राप्त होत असतो, फायदाच होत असतो. ही गोष्ट सर्व लोकात आणि वेदामध्ये आहे आणि सर्वांना हे माहित आहे. इथे थोडस मी गुरूंबद्दल पण काही गोष्टी सांगू इच्छितो की सदेह इथे उपस्थित असून सुद्धा तुम्ही जर गुरूंसोबत पुरेशा वेळेपर्यंत चर्चा करू शकत नसाल, बोलू शकत नसाल त्यांच्याशी, तर तसे गुरु खजुराच्या झाडाप्रमाणे आहेत असं म्हणावं लागेल. बडा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर. बड़ा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं फल लागे अति दूर. कबीरा फल लागे अति दूर. मोठे पण ते काय कामाचं जे खजुराच्या झाडाप्रमाणे असेल, जे ऊन लागलं तर सावली मिळणार नाही आणि भूक लागली तर फळ मिळणार नाही, असला मोठेपणा काय कामाचा. त्यामुळे पुरेसा वेळ प्रत्यक्ष भेटून चर्चा करू शकत असाल असेच गुरु करावे. हा गुरु तर आहेतच आपल्या सर्वांसोबत, गुरुदेव दत्त गुरु. ठीक आहे. म्हणून काय होतं ना की सेलिब्रिटीज गुरूंच्या मागे नका लागू. आजकाल बरंच कोणी कोणाला फॉलो करतं तर तिकडे सगळेजण जातात, खूप गर्दी होते, कोणी कुणाला एकमेकांना वेळही देऊ शकत नाही. तो
ते काही काही कामाचं नाही. ठीक आहे. गुरु शिष्य हे जे नातं आहे ह्यामध्ये आपण डिटेल मध्ये बोलण्यासारखं खूप आहे. कधी आपण सेपरेट व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा नक्की करूयात. पण हे जे आपण समजतो असं नाहीये गुरु शिष्य की लांबूनच नमस्कार केला झालं गुरु. अरे गुरु शिष्य गोविंदा गोविंदा. बघूयात काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे गुरु शिष्याचं नातं. तुम्ही स्वतः सुद्धा जर युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच याबद्दल काही मार्गदर्शन मिळेलच. कधी आपण वेळ भेटला तर आपण त्याबद्दल चर्चा सेपरेट करूयात. पण एक थोडक्यात मी सांगतो, समजून घ्या, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही सेलिब्रिटी किंवा आधीच खूप मोठे समजले जाणारे गुरूंच्या मागे लागू नका. त्यापेक्षा मी म्हणेन की खऱ्या ज्योतिषांची मदत घ्या तुम्ही. हो, कारण तिथे जर तुम्हाला वेळच मिळणार नसेल, बोलू शकणार नसाल, तुमचं काय चुकतंय, काय नाही, काय करायला पाहिजे याबद्दल जर तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळत नसेल तर ते आणि ते सुद्धा समोरील व्यक्ती जी आहे ती सदेह इथे उपस्थित असून सुद्धा हे जर तुम्हाला मिळत नसेल तर मग म्हणून म्हणतो ना मी की ते सदेह इथे उपस्थित असून सुद्धा तुम्ही जर गुरु शिष्याप्रमाणे तुमचं जर इंटरॅक्शन होत नसेल तर ते काही कामाचं नाही ना. अदरवाईज दत्तगुरु तर आहेतच ना. मग शेवटी मी तर म्हणेन की तुम्ही दत्तगुरूंना जेव्हा शरण जाल ना, तर मी स्वतः खूप अनुभवलंय. दत्तगुरु स्वतः कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करत असतात. स्वतः कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये मार्गदर्शन हे करत असतात. मग तुम्ही इकडे तिकडे कशाला गुरु करताय? सरळ दत्तगुरूंनाच गुरु बनवा ना. आणि जर तुम्ही सदेह उपस्थित असलेल्या व्यक्तीला गुरु बनवताय तर एन्श्युअर करा, याची खात्री करा की तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकाल, ते तुमच्यासोबत बोलू शकतील, तरच त्याचा फायदा आहे. तुमचं काय चुकतंय, तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, काय गोष्टी सोडायला पाहिजेत, ह्या सांगणारी व्यक्ती म्हणजे गुरु आहे ना. हेच जर होत नसेल, फक्त लांबूनच आपलं नमस्कार, काय गरज आहे मग? असं आहेत ना, मग दत्तगुरु आहेत ना, दत्त महाराज आहेत ना, महागुरु आहेत. मग कशाला? आणि मग अशा कंडिशन पेक्षा, अशा पद्धतीने सर्व गोष्टी करण्यापेक्षा मी म्हणेन की मग तुम्ही खऱ्या जेन्युइन अशा ज्योतिषांची मदत घ्या ना, ऍस्ट्रोलॉजरची मदत घ्या. ज्योतिष हे सुद्धा आपलं एक शास्त्र आहे, आपल्याच धर्माचं एक शास्त्र आहे. तर या ज्योतिष शास्त्राची मदत घ्या, खऱ्या ज्योतिषांची मदत घ्या. ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला खूप छान पद्धतीने गाईड करतील की काय तुमच्या लाईफ मध्ये सुरू आहे, काय नाही सुरू आहे. खरे ज्योतिषी तुमची कुंडली पाहून तुम्हाला नक्कीच योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. तर मग तुम्ही खऱ्या ज्योतिषांकडे जावा ना, त्यांची मदत घ्या. किंवा सिंपल रामचरितमानस ऐका, रामकथा ऐका. रामायण आहे, महाभारत आहे, शिवचरित्र आहे आपल्याकडे. त्यामध्ये खूप गोष्टी समजण्यासारख्या आहेत. त्यामुळं हे बघा, सेलिब्रिटी, खूप मोठे समजले जाणारे गुरु यांच्या माग प्लीज लागू नका. महागुरु आहेत आपले, समर्थ आहेत तेवढे. आणि जर सदैव असतील इथे तर बोलत असतील तरच, नाहीतर ते काही कामाचं नाही. ठीक आहे. याबद्दल माझे काही अनुभव सुद्धा आहेत. बघूयात, मी सांगेन परत कधीतरी, बोलूयात आपण कधी. ठीक आहे. ते काही कामाचं नाही. ठीक आहे. गोविंदा गोविंदा. तर ते सच्चेपणा आणि गुरु करण्याबद्दल काही आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. आपण याबद्दल बोलत होतो. काही गुरु मोठे असतात, भेट होऊ शकत नाही.
असे आहेत, नाही असं नाही. आणि ते खरे जेन्युइन आहेत, पूजनीय आहेत. मग त्यांची आणि तुमची जरी भेट होऊ शकत नसली किंवा खूप अवघड जात असलं भेटायला बोलायला, तरी सुद्धा जसं की मी उदाहरण देतो प्रेमानंद महाराज. हल्ली जवळपास सर्वजण त्यांना मानतात, ठीक आहे. आणि प्रेमानंद महाराज आहेत आणि अजूनही माझा नक्की विश्वास आहे अजूनही खूप संत मंडळी आहेत, नाही असं नाही, ठीक आहे. सो हे सुद्धा खूप मोठे आहेत, मी म्हणतो खूप मोठे आहेत. यांना तुम्ही थेट संपर्क करू शकत नाही किंवा खूप अवघड होईल, मी ते समजू शकतो. परंतु हे तरी सुद्धा गुरुतुल्य आहेत, ठीक आहे. ही जी सज्जन मंडळी आहेत हे गुरुतुल्य आहेत. तसं का बरं मी तुम्हाला सांगतो, कारण समाजात होणाऱ्या ज्या अधर्माच्या गोष्टी आहेत त्या अधर्माच्या गोष्टींबद्दल ते बोलत असतात. समाजाला दिशा देण्याचं काम ते करत असतात. असे गुरु अपवाद आहेत, ठीक आहे, खूप कमी आहेत, नाही असं नाही. तो अशा गुरु, हे जे गुरु आहेत हे अपवाद आहेत. मग भले हे सदैहित आहेत परंतु तुम्ही त्यांना बोलू शकत नाही, तरी पण तुम्ही जर गुरु मानत असाल तरी काही हरकत नाही, कारण ते इनडायरेक्टली, असं डायरेक्टली तुम्हाला काही उपदेश करणं आणि इनडायरेक्टली सगळ्यांना उपदेश करणं हा पण एक भाग आहेच आहे ना. सो प्रेमानंद महाराज आहेत, अनिरुद्धाचार्य महाराज आहेत, खूप जण आहेत की ते समाजात होणाऱ्या गोष्टींबद्दल आपलं मत व्यक्त करत असतात, समाजाला दिशा देण्याचं काम ते करत असतात, ठीक आहे. ज्ञात अज्ञात बरेच जण आहेत, सर्वांना वंदन आहे, ठीक आहे. या सर्वांना भेटणं शक्य होणार नाही, परंतु त्यांचा मोठेपणा नेहमी कायम राहत असतो, कारण ते अनेक विषयांवर बोलत असलेल्या शब्दांनी, देत असलेल्या संदेशाने, समाजाला जे संदेश देत आहेत, जे शब्द ते सांगत आहेत, बोलत आहेत, त्याने अप्रत्यक्षपणे का होईना ते तुमच्यावर कृपाच करत असतात. असे गुरु काही अपवाद आहेत, नक्कीच. आणि जे गुरु स्वतःला देव समजतात किंवा अवतारी समजतात, त्यांच्यापासून देखील थोडस सावधान नक्की राहावं. हे देखील लक्षात ठेवा की जे सिद्ध आहेत ते प्रसिद्ध नसू शकतात किंवा जे प्रसिद्ध आहेत ते सिद्ध नसू शकतात. त्यामुळं फसू नका, फक्त प्रसिद्धीकडे बघू नका, ठीक आहे. आयुष्यात कसं असतं ना की क्लास महत्वाचा असतो, फॉर्म जो आहे ना तो म्हणेन की टेम्पररी असतो. सचिन तेंडुलकर सर, आपण यांचं जर उदाहरण घेतलं, क्लीन बोल्ड सुद्धा झालेच आहेत ना म्हणून काय त्यांचं महत्व कमी होतं का? नाही. क्लीन बोल्ड जरी झाले तरी फॉर्म टेम्पररी आहे, त्यांचा जो क्लास आहे तो कायम राहतो. त्यामुळे सचिन तेंडुलकर हे सचिन तेंडुलकरच आहेत. हल्ली बरेच जण काय करत आहेत की ते त्यांच्या रूपाने म्हणा किंवा वाणीने, गाण्याने म्हणा किंवा त्यांची इतरही काही कौशल्याने समाजाला आकर्षित करत आहेत. ते अध्यात्मालाच हातात घेऊन ते समाजाला आकर्षित करत आहेत, ठीक आहे. परंतु अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हेच आपला जो हे जे गोस्वामी तुलसीदासजी इथे म्हणत आहेत की लखी सुबेश जग बंचक जेऊ, बेश प्रताप पूजियहि तेऊ, उगरही अंत न होई निबाहू, काल नेमी जिमे रावण राहू. इथे जसं सांगितलंय की काल नेमी रावण राहू, यांचं आपण चर्चा केलीच आहे, डिस्कस केलंच आहे. यांचे उदाहरण विसरू नका, ठीक आहे. सो बरेच जण ते तुम्हाला तुमच्याकडच्या असलेल्या कौशल्याने आकर्षित करत असतील, करू शकत असतील, परंतु एखाद्याकडे काही गुणांमुळे आकर्षित होणं वेगळं आणि खरंच ती व्यक्ती
विवेकपूर्ण आहे का, अं, खरी समज आहे का त्या व्यक्तीजवळ, हे पाहणे जरुरी असते. लक्षात ठेवा, असं आकर्षित करूनच जे ठग आहेत, लबाड लोक आहेत, ते तुम्हाला फसवत असतात. काल नेमी रावण राहू यांनी सुद्धा सज्जनाचाच वेश धारण केला होता. सज्जनांचेच कौशल्याने समोरच्याला आकर्षित केलं होतं. ठीक आहे, विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं सावध राहा. ठीक आहे, सावध राहा. समोरची व्यक्ती विवेकवान आहे का, खरं समज आहे का, ह्या गोष्टी थोडस तुम्ही चाचपणी करा. ठीक आहे, लक्ष द्या या गोष्टींकडे मी म्हणेन. कारण अदरवाईज ते तुम्हाला फसवू शकतात. चुकीचे गुरु करू नका. चुकीच्या माणसांच्या मागे लागू नका. बऱ्याच माणसांनी आणि स्त्रियांनी सुद्धा अध्यात्म, कथा वाचन याला सुद्धा निव्वळ करिअर बनवलाय. निव्वळ करिअर. आणि स्वतःचा ते फायदा करून घेत आहेत. तुम्हाला शहाणं करणं, तुम्हाला विवेकपूर्ण बनवणं, खऱ्या गोष्टी सांगणं, यात त्यांना काही रस नसतो. तर तुम्ही निरीक्षण करा, गुरु कसा असावा, गुरु म्हणजे नेमकं कोण, गुरु शिष्य म्हणजे काय, गुरु शिष्य दोघांनी कसे असावे, कसे वागावे, याबद्दल सविस्तर बोलण्यासारखं खूप आहे. बोलूया आपण कधीतरी. तोपर्यंत आपल्या महागुरूंना, दत्तगुरूंना, त्याच पद्धतीने आपापल्या घरी गुरुतुल्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तींचं आपण स्मरण करू. सर्व गुरूंना, महागुरूंना वंदन करू आणि पुढे जाऊया. पुढे काय म्हणतायत गोस्वामी तुलसीदासजी की जानी कृपा कर किंकर मोहू, सब मिली करहु छाड़ी चल छोहू, निज बुद्धि बल भरोसा मोहि नाही, ताते विनय करऊ सब पाही. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मला आपला सेवक मानून सर्व कृपेची खान असलेल्या तुम्ही लोकांनी निष्कपट भावनेने माझ्यावर कृपा करावी, असं गोस्वामी तुलसीदासजी आपल्याला म्हणत आहेत. पुढे काय म्हणत आहेत गोस्वामी तुलसीदासजी की माझ्या बुद्धीवर